झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथे एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 11 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे. ऋषिकेश विशाल भागवत असे या मृत तरुणाचे नाव असून तो कॅफेचा व्यवसाय करीत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे ऋषिकेशने आत्महत्येपूर्वी आपल्या व्हॉट्सअप डीपीवर बाय बाय असा संदेश ठेवत टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश भागवत हा दोंडाईच्या येथे बॉर्बन बरिस्ता कॉफे नावाचा कॅफे चालवत होता. गेल्या काही दिवसांपासून तो वैयक्तिक अडचणीत असल्याचं कुटुंबियांच्या निदर्शनास आलं होतं. बुधवारी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास ऋषिकेशचा भाऊ आदित्य भागवत याने आपले काका गोपाल भागवत यांना फोन करून ऋषिकेशचा फोन लागत नसल्याची तसेच रात्रीपासून तो घरी न आल्याची माहिती दिली व त्याचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर गोपाल भागवत व त्यांचे मित्र रवींद्र पाटील यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गोपाल भागवत व त्यांचे मित्र सकाळी सुमारे 9:30 वाजता बॉर्बन बरिस्ता कॅफेला पोहोचले असता ऋषिकेशने गळफास घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ऋषिकेशचा मृतदेह खाली उतरवून खासगी वाहनाने दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ऋषिकेश भागवतला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.